उत्कृष्ट कवी, कादंबरी, मग साहित्यकार असेल त्याच्या मुलाखती घेतील, मुलंच कविता हे करतील, कथनाट्य बी मुलंच बोलतील, मग स्टेजवर आलेले पाहुणे ते मुलंच भाषण करतील, मुलंच स्वागत करतील. अशा पद्धतीचा हा आयोजनाचा आगळा वेगळा बाल साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमामधून जे सर्व धर्मीय समभाव 23 जानेवारीला 9 वाजता 7,500 लोकांच्या लोकवस्तीमधून आम्ही दिंडी काढणार आहे. त्या दिंडीमध्ये वेगळ्या वेगळ्या साधू संतांच्या वेशभूषेच्या माध्यमातून आम्ही दिंडी सुद्धा काढणार आहे. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून आणि उद्घाटक म्हणून मकरान भाऊ आनसपुरे राहतील. मग संमेलन अध्यक्ष आनंद राऊत आहे, नरहरी झिरवाळ साहेब आहे, राजू तोडसाम भाऊ आहे, दगडू काका लोमटे आहे, मल्हारदादा नाना पाटेकर आहे. अशा दिग्गजांची इथे उपस्थिती आहे. आणि या कार्यक्रमाचा ठेवण्याचा उद्देश म्हणजे काय, लहान बालकांच्या बुद्धीचा विकास व्हावा, मोबाईल पासून विलिप्त मुलं कसे होतील हाच या मागचा उद्देश आहे. आज मुलगा आई वडिलापासून हरवलेलं क्षेत्र आहे. फक्त आई वडील सारखा प्रेम म्हणजे मोबाईलमध्ये देतात आणि म्हणून मुलांना गोडी निर्माण व्हावी, मुलांना कवी सारखे बनवावे, मुलांना चांगले उत्कृष्ट दर्जाचा लेखक व्हावा, यासाठी पुस्तकासोबत मैत्री करणं म्हणजे हे बाल साहित्य संमेलनाचं आयोजन केलेलं आहे.